टॉस जिंकला चिखलोली टीमने प्रथम क्षेत्ररक्षणासाठी पसंती दिली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले. आपण पाहतोय धामणी टीमला. एकाच साईडला आपण जर का पाहिलं गेला अंबरनाथ विभागातील चिखलोली संघ, तर एकाच साईडला पनवेल विभागातील जे वाघोबा धामणी टीमला आपण पाहतोय. सातत्यानं दोन्ही टीमनं पहिला सामना जबरदस्त खेळ करत असताना जिंकला गेला आणि इथून मात्र हा सामना देखील फार महत्त्वाचा राहील. 56 पेक्षा जास्त धावसंख्या बनली तर यामधून तो संघ अंतिम क्वालिफायरचा सामना खेळेल. अन्यथा जय वाघोबा बोनोली 20 संघ पुढे वाटचाल करेल आणि यामधून विजयी संघ खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिला गेला फणसवाडी संघाच्या अगेन्स्ट 2 हात करेल. सामन्याला सुरुवात शोध गुड गेम शोध क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू बाळा यांचा अतिशय वेगवान तेज तरार मैदानाच्या आतमध्ये सफर केला. समोर फलंदाज नरेश जोगरे आणि त्याला साथ देतोय रघुनाथला आपण पाहतोय. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिला गेला अतिशय चांगला सामना होईल यात मात्र शंका नाही या. कारण दोन्ही संघ जर का आपण पाहिले गेल्या एक संघ अंबरनाथ मधून बिलॉंग करतोय तर एक संघ पनवेल मधून, म्हणजे सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही या. इथून मात्र आपण पाहिला गेला प्रत्येक चेंडूकडे अपील आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथून पाहावं लागेल सलगचा दुसरा डॉट चेंडू. कारण बाळा बसमाला देखील माहिती आहे जर का या षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी राहिली तर नक्कीच कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. मात्र नरेश जुगरेची जर का बॅट बोलली तर धावांचा मात्र पाऊस पाडला जाईल यात मात्र शंका नाही या. कारण नरेश जुगरेने देखील फार कमी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये चाप सोडल्या आणि एका बाजूला बाळा बसमा देखील तेवढा चांगला खेळाडू आहे. अलंद कार्पेटने पटका सुंदर आपण पाहतोय. लॉंगांचं क्षेत्ररक्षण मिडविकेटला सरकला झाला तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि 2 धाबा सहजरीतीने कंप्लीट झाल्यात. एकाच धाब्यावरती समाधान मानलं गेलं, क्षमा असावी. आणि एका धाब्यानं मात्र डावाची सुरुवात झाली आपण पाहतो. तब्बल आपण पाहायला गेला 3 चेंडूची प्रतीक्षा करावी लागली गेली आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव जोडली गेल्या. समोर डावखुऱ्याचा फलंदाज रघुनाथला आपण पाहतोय. रघुनाथचा जर विचार केला गेला सातत्यानं विस्फोटक खेळीसाठी जाणला जातो. चौपेर फटकेबाजी ही त्याची खासियत या. मात्र आज समोर चिखलोली संघ हा संघ देखील तेवढाच ताकदवार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. आपण जर का पाहिलं गेला 3 चेंडूचा खेळ संपला गेला. चला स्पीडअप घ्यायचा. दोन्ही ऑफिसरला देखील विनंती असेल आपण देखील अलर्ट करा जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. या 2:16 झाले आहेत म्हणजे जवळपास 3-3:30 पर्यंत जरी सामने कव्हर झाल्या तरी देखील फार चांगलं राहील. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चौथा चेंडू देखील डॉट आलाय. म्हणजे जर का कमी धावसंख्येपर्यंत रोखला तर चिखलोली संघ देखील आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवेल. मात्र पाहावं लागेल समोर रघुनाथ डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज अवे फ्रॉम द बॉडी फेकण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही या. अशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिला आणि इथून मात्र पंचाने सांगितलं की हा डॉट चेंडू. 5 चेंडू सुरेख फेकलेत त्यामध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक कशा रीतीने हाताळावं याचं जिवंत उदाहरण सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये बाळा बस मला आपण पाहतोय. मात्र अंतिम चेंडू समोर रघुनाथ इथून मात्र काय कशा रीतीने खेळ करेल. यावेळेस पटका सुंदर आहे वाईटिश लॉंगन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण डबलला सिंगल मध्ये फिकी अचूक आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात प्रमुख फलंदाज नरेश जुगऱ्या बॅक टू द डगआउट. यश लाभला गेला आपण पाहिलं गेला आणि रनआउटच्या स्वरूपात नरेश जुगरे एफर्ट लाजवाब होत्या ज्याने सूर लगावला होता. मात्र त्या ठिकाणी रनआउटचा शिकार ठरला गेला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 2 अंकावरती. उर्वरित 3 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे आणि 3 षटकामध्ये जर का चांगली बॅटिंग राहिली तर धामणी संघ देखील एक चांगलं टार्गेट सेट करेल. अन्यथा चिखलोली संघ जरूर कमबॅक करेल. कारण बाळा बसमाने फार चांगलं कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी. संघाचा प्रमुख अस्त्र होता आणि त्याने साध्य केला. पॉवर सर्कलचं षटक कशा रीतीने हाताळायचा यांचं जिवंत उदाहरण त्याने दाखवून दिला. मात्र इथून धामणी टीमचा एक बाहुबली फलंदाज अविनाश ऑन स्ट्राईक वरती विस्फोटक खेळीसाठी जाणला जातो. सातत्यानं मोठे फटक्या मारण्यासाठी त्याची ओळख मात्र ती ओळख पटवून देईल का हे देखील पाहावं लागेल.
अतिशय सुंदर फटका ऑन साइडला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग शॉट क्षेत्ररक्षकाला चकवा देत एक टप्पा घेत हा पहिला शानदार चौकार. सतीश मेंगाळचं स्वागत केलं चौकारानं आपण पाहतोय. समोर अविनाश विस्फोटक खेळीसाठी जाणला जातो. यावेळेस मात्र विकेट किपर बीट त्यानंतर मात्र रिस्की धाव आणि इथून मात्र एक सिंगल कंप्लीट होईल. जर का चेंडू पकडला असता तर एक धाव देखील वाचली असते, मात्र तसं घडलं नाही. या एक सिंगल मात्र पूर्ण होईल. सातत्याने एका धावेसाठी संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र रघुनाथ कडून अपेक्षा वाढल्या असतील, कारण ज्या रीतीनं नरेश झुगरेचे विकेट आणि तिथून मात्र त्याला देखील स्वतःला चांगला खेळ करणं फार अपेक्षित राहील. अद्यापर्यंत शांत संयमी सामना मैदानाच्या आतमध्ये एक चौकार जर का वगळला तर मात्र फार चांगली गोलंदाजी राहिली चिखलोली टीमच्या. सतीश मेंगाळला 2 चेंडू सफर केलेत, त्यामध्ये एक बाईकच्या स्वरूपात आणि एक चौकार त्याने देखील खर्च केला आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅटची टॉप एज बॅकवर्ड एरिया खाली आणि एक टप्पा चेंडू जाईल सीमा पार. शानदार चौकार. फुलबाला राहिला चिखलोली टीमचा आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली चौकारानं स्वागत केलं सतीशचं. त्यानंतर बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आणि पुन्हा एकदा एक चौकार, म्हणजे सतीश वरती दबाव निर्माण केला आपण पाहतोय. सतीशला टार्गेट केले जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा मात्र बॅटच्या प्रॉपर मिडल ऑफ द बॅट मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण रवीच्या माध्यमातून शेवटच्या मुवमेंटला आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या जातात आणि इथून मात्र जरूर 5 धावा वाचवल्यात. जर का त्या ठिकाणी दुसरा क्षेत्ररक्षण असताना तर नक्कीच समीकरण वेगळं झालं असतं. मात्र रवीनं शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवरती ठेवलेली नजर आणि चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकून दिला आणि तिथून मात्र आपल्या टीमसाठी 5 धावा जवळपास वाचवल्या गेल्या. सतीश वरती मात्र आक्रमण केले जात आहे. एक सिंगल प्राप्त झाली आणि सिंगलच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय 12 अंकावरती. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात, म्हणजे थोडासा खराब आपल्याला जरूर गोलंदाज पाहायला मिळतोय. मात्र इथून पुढचा चेंडू कमबॅक करेल का? पटका मात्र सुंदर आहे, मात्र पाहावं लागेल. कव्हर पाण्यामधून चेंडू उचलून फेकी करेल तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त एक सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने संघ पुढे सरकेला हळूवार गतीने आपण पाहतोय. 13 अंकावरती या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर रघुनाथ, ज्या रघुनाथचा आपण वैयक्तिक खेळ पाहायला गेला 5 चेंडू गडी 6 अंकावरती निराशजनक, कारण 5 मध्ये 6 धावा अद्यापर्यंत त्याने बनवल्यात. मात्र इथून पाहावं लागेल अंतिम चेंडूवरती एखादा प्रार लगवेल का कमबॅक करेल सतीश. यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार्क रघुनाथच्या बॅट मधून हा पहिला क्लासिकल बिग हिट षटकार. तब्बल 19 अंकावरती पहिल्या षटकामध्ये बाळाने फक्त आणि फक्त आपण जर का पाहिलं गेलं 2 धावा खर्च केल्या होत्या आणि हे षटक भरपूर मागणे राहिले सतीश मेंगाळचा आणि त्यावरती केलेले आक्रमण आपण जर का पाहिलं गेलं रघुनाथने जबरदस्त बॅटिंग केली आणि तब्बल संघ जाऊन पोहोचला 19 अंकावरती. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचा फिरकीचा मास्टरमाइंड गोलंदाज रवी हिरवेला आपण पाहतोय. दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची क्षमता ठेवतो, म्हणजे समोर फलंदाजाला देखील फार मोठा आव्हान राहील कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. अविनाश क्षमता भरपूर मोठी आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करणं फार महत्वाचं राहील आपण पाहतोय, कारण सामना देखील भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीम. रवी यांचा पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चेंडूला उंची जास्त लांबी कमी, चेंडूखाली क्षेत्ररक्षण अमर मेंगाळ अप्रतिम जल विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागत असताना दुसरा धामणे टीमला फलंदाज होईल बाद.
अप्रतिम आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फार चांगलं कमबॅक राहिलं बाळा बसमाचा बोलबाला आपण पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजाचा बोलबाला. जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली रवी हिरबेनं आपली आक्रमकता सिद्ध केल्या. मी उल्लेख केला दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची क्षमता ठेवतो आणि तिथून मात्र पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केल्या. मैदानाच्या आतमध्ये बप्प्या पारत्या. पहिल्या सामन्याचा सामनावीरो हा किताब त्याने जिंकला होता आणि तेच सांगत असताना पहिल्या चेंडूवरती दुधारी तलवारीचा वापर रिव्हर्स अटेम्प्ट आणि इथून मात्र हा चौकार. आता इथून रवीवरती देखील दबाव निर्माण झाला असेल कारण ज्या रीतीने पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका सजवला यावेळेस पाहावं लागेल प्रॉपर टायमिंग जुळलं नाही ऑन द कार्पेटना. पाईनलेग रिजन मधून चेंडू उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न फेकी अचूक होती मात्र कलेक्टिंग प्रॉपर झालं नाही आणि तोपर्यंत या दोन धावा आणि या दोन धाबेने संघ मात्र पुढे सरकेला. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 25 अंकावरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये जेवढी चांगली धावसंख्या बनली जाईल तेवढी मात्र कुठे का होईना उत्तरार्धामध्ये गोलंदाजीसाठी पोषक धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र पप्प्या पारधी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत मात्र जरूर धावांसाठी संघर्ष करेल. मात्र त्याला रोखलं जाईल का रवीला आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू सर्वाधिक अप्रतिम चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू त्यावरती फलंदाजावर उत्तर नव्हतं आणि थेट एष्ट्यांचा भेद आणि फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज पवन यावेळेस मात्र दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करेन ज्या रीतीने गोलंदाजी राहिली आपण पाहतो खऱ्या अर्थाने एक चौकार जरूर आला मात्र त्यानंतर मात्र लगेच त्याचं प्रत्युत्तर दिला आणि विकेट संपादित केले गेल्या. पुढचा चेंडू आपण पाहतो फटका सुंदर आहे मात्र पाहावं लागेल उंची जास्त लांबी कमी मात्र साधा सोपा जेल करेनच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण फेकी देखील खराब. बॅकअप सुंदर आला आणि तिथून मात्र काय घडलं जातं रनआउटचा शिकार फलंदाज होईल बाद. हॅलो तर यावेळेस मात्र जबरदस्त झेल टिपला गेला करण त्या ठिकाणी होते मात्र क्षेत्ररक्षण बदलला गेला आणि इथून मात्र सलग 3 चेंडूवरती 3 सफलता मात्र एक रनआउटची विकेट आपण पाहिले गेल्या आणि इथून मात्र पूर्णपणे अर्धा संघ डगआउटच्या दिशेने आपण पाहतोय. संघ स्पीडअप घ्यायचा संघ जाऊन पोहोचला 3 षटकांच्या अखेरीस 5 गडी बाद असताना फक्त आणि फक्त 26 धावा. रवीचा आपण वैयक्तिक स्पेल पाहिला 3 विकेट आणि अवघ्या 7 धावा खर्च केल्या. सतीश थोडासा मागणं ठरला मात्र त्यानंतर फार चांगली गोलंदाजी 26 धावा बनल्यात. अंतिम षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. सलामीर अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रघुनाथ
इथून मात्र अंतिम 6 चेंडू जर का एकट्यानं फेस केल्या तर 6 मध्ये 15 ते 16 धावा बनवण्याची क्षमता ठेवू शकतो मैदानाच्या आतमध्ये. आणि जर का 15 ते 16 धावा जरी बनल्या तरी देखील एक चांगलं टार्गेट सेट राहील. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती रामदास आव्हाटेला आपण पाहतोय. आणि इथून मात्र अंतिम षटक कशा रीतीने हाताळलं जाईल. 26 धावा बनल्या गेल्यात. समर रघुनाथ मात्र अपेक्षा भरपूर वाढल्या असतील. कशा रीतीने खेळ होईल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. कारण अंतिम 6 चेंडू आपल्याला टार्गेट सेट करून जातील आपण पाहतोय. आणि 6 चेंडू जर का रघुनाथने एकट्यानं फेस केल्या तर 15 ते 16 धावा सहज रीतीने बनवेल यात मात्र शंका नाही. यावेळेस पाहावं लागेल पंचांना मात्र कबायत करण्याची संधी अवे फ्रॉम द बॉडी. इथून मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि संघ पुढे सरकेल 27 अंकावरती. एक्स्ट्रा स्वरूपात धावा थोडंसं डोकेदुखी ठरतील चिखली टीमसाठी. यावेळेस पाहावं लागेल गतीमध्ये परिवर्तन अपील आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र इथून पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न की इथून मात्र पाहावं लागेल काय घडले जाते मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने इष्टांच्या मागे थोडंसं मात्र आपल्याला माहोल पाहायला मिळाला आणि इथून मात्र सेलिब्रेशन मजबूत होता. मात्र पंचाने सांगितलं बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू सांगता. चला स्पीडअप घ्यायचा चिखलोली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेला पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि इथून मात्र पंचाने सांगितलं की हा डॉट चेंडू कारण बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नव्हता आणि तिथून मात्र डॉट चेंडू सांगता. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला पहिला चेंडू वाईट त्यानंतर मात्र डॉट चेंडू. ठीक आहे 27 धावा बनल्या गेल्यात आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल पुन्हा एकदा मात्र अवे फ्रॉम द बॉडी. वारंवार इथून मात्र वाईट या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल. हाईट फॅक्टर आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू दिला जाईल आपण पाहतोय. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. आपण जर का पाहायला गेले दोन्ही असोसिएशन मान्यता दोन्ही पंच आहेत आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. आणि पंचाने सांगितलं लाईन खराब आहे आणि इथून मात्र रिप्लेच्या माध्यमातून देखील चाचपणी केली गेली आणि आपण पाहायला गेलं खऱ्या अर्थानं व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि संघ पुढे सरकला 28 अंकावरती. यावेळेस आपण पाहतो अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॉडीला ब्रश झाला तोपर्यंत एक सिंगल धाव फेकी खराब बॅकअप सुंदर आला आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट होईल आपण पाहतोय. आणि सिंगलच्या साहाय्याने संघ पुढे सरकले 29 अंकावरती. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती इथून मात्र फलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळेल. दिनेशचा आपण जर का वैयक्तिक खेळ जर का पाहायला गेला फार कमी वयामध्ये या खेळाडूने देखील धामणे टेनिस क्रिकेटला मात्र प्रसिद्धी मिळवून दिली आपण पाहतोय. अद्यापर्यंत मात्र 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 2 चेंडू व्हाईट फेकलेत. ऑब्जेक्शन घेतलं का तर तिसरे पंच आपण पाहतोय अनिलजी खैर या सरांना आपण पाहू शकाल. ऑन स्क्रीन वरती मात्र चाचपणी केली जाईल आपण पाहतोय. टेक्निकल रूम मध्ये दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रामदास आव्हाटेवरती मात्र आक्षेप घेतले जाते गोलंदाजावरती. फेअर डिलिव्हरी पंच सांगत असताना इथून मात्र अतिशय चांगला चेंडू रिलीज केला आपण पाहतोय. गोलंदाजावरती थोडासा दबाव निर्माण केला आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमना. यावेळेस फुटवर्कचा वापर जबरदस्त फटका व्हीसेप मध्ये फटका सजवला त्या ठिकाणी रवी हिरव्या कोणत्याही प्रकारे चुकी पाहायला मिळत नाही आणि मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या साहाय्याने संघ हळूवार गतीने पुढे सरकलाय. यावेळेस आपण पाहतो 30 अंकावरती. पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 3 चेंडू गणिक किती धावा बनल्या जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. जे वाघोबा बनवले टीमला देखील कळून चुकलं असेल की त्यांचा संघ मात्र अंतिम सामना खेळेल यात मात्र शंका नाही कारण 3 मध्ये किती धावा बनतील हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. जर का एखादा चमत्कार घडला तर नक्कीच 56चा आकडा पार पाडेल. अन्यथा 56 पेक्षा कमी धावसंख्या राहिल्या तर जे वाघोबा बनवले बी टीम मात्र नक्कीच क्वालिफायरचा अंतिम सामना खेळेल. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आपण पाहतो. गोलंदाज रामदास वरती देखील दबाव आहे कारण त्याला देखील अग्नि परीक्षेत
यावेळेस मात्र आपण जर का पाहिल्या गेल्या 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. शेवटच्या मुवमेंटला धाबांसाठी संघर्ष केला जातोय, कारण त्यांना देखील माहिती आहे एक एक धाव जमा करणं फार महत्वाचं आहे. जेवढ्या धावा बनतील तेवढं चांगलं टार्गेट सेट होईल आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मैदानाच्या आतमध्ये 32 बनल्यात, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत. एखादा चांगला फटका सन्मानजनक धावसंख्या बनवून जाईल, मात्र त्यासाठी प्रयत्न करतोय रघुनाथ. मात्र त्या प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही. मात्र इथून अंतिम टार्गेट सेट बॉल कशा रीतीने फेकला जाईल या षटकाचा आपण जर का वैयक्तिक खेळ पाहायला गेला अद्यापर्यंत मात्र 5 धाबा खर्च केल्यात, 5 चेंडू गणिक आणि अंतिम चेंडूची सफर. यावेळेस पाहावं लागेल आडव्या बॅटने फटका सजवला. आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण सरकला, मात्र शेवटच्या मुवमेंटला नशिबाची साथ आणि शेवट गोड होत असताना चेंडू फरार. धावा मिळतील 4. संगीत आपण पाहतोय बनवली वाल्यांचा नाद करू नका हे संगीत आपण ऐकल्या आणि खऱ्या अर्थाने बनवली संघ मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं अंतिम मॅच साठी मात्र दाखल झाला. अभिनंदन बनवली संघ. आपण पाहिल्या गेल्या पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला गेलाय, ज्या ठिकाणी 36 बनल्यात आणि येणारे 24 चेंडू आणि लक्ष असेल 37 धावसंख्येच्या आवाजामध्ये. करूया फेरबदल, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल उत्तरार्धामध्ये वाघ सरांचा. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नीलजी आव्हाले. तर 24 चेंडू मध्ये 37 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण या चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे चिखलोली संघ, कारण अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. चला चिखलोली संघ, आपली सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवा. 24 चेंडू मध्ये 37 धावांची चला या ठिकाणी मात्र जास्त उशीर नको. आता या ठिकाणी मात्र कमिटीने निर्णय घेतलाय, तुम्हाला 3 षटक टाकण्यासाठी 15 मिनिटाचाच कालावधी दिला जाईल, कारण खूप उशीर झालाय. स्ट्राइक वर फलंदाज डावकुरे हाताचा फलंदाज बाळा भस्मान, नॉन स्ट्राइकला फलंदाज जितेश उघडे ही जोडी. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेश.
बरं आहे तुमचा काम. चला स्पीड अप. गेम ऑन. इथे मात्र फटका चांगला आहे. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू जातोय पहिला संघर्षाचा संघर्षमय चौकार. मालक हेमेश पाटील चाचे या ठिकाणी मात्र चौकारानं संघर्ष पाहायला मिळाला. इथे मात्र अजून एक फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी मात्र सरळ पंचांचा शरीराचा वेध घेतोय. बाळाने मात्र डोक्याला हात लावला. डॉट चेंडू. पंच सांगत दुसरे मार ना मग. माझा गज काल मारितो. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून चेंडू जातो आउट पार. षटकार. सुरुवात चांगली झाली आहे आपल्या. या ठिकाणी मात्र 4 चेंडूमध्ये 16 धावा. पहिला चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर सलग 2 षटकार पाहायला मिळाले बाळा वसमाच्या. इरादा असेल लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा. इथे मात्र फटका चांगला आहे. सिंगल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. बराच वेळ नॉन स्ट्राईकला उभा राहून बाळाचा खेळ पाहिला. तो मात्र स्ट्राईकवर आला जितेश उघडे. बॅटची हिडिंग एज. इथून मात्र पहिला आदरा मिळाला तो चिखलोली ठाकूरवाडा टीमला. जितेश बॅक टू द डग आउट. पहिला धक्का.
फणसवाडी वलभ संघाचा संघनायक या पण व्यासपीठावर येऊन थांबायचा आहे. तो सामना मात्र 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. नंतर या जाते रे दुसऱ्या ऑब्जेक्शन म्हणजे नंतर चर्चा होते त्यापेक्षा आज कसा आपला टाइम झालाय म्हणून 2 ओव्हरने काही फरक नाही पडला. या ठिकाणी मात्र धावफलकावर धावा लागल्यात. 18 एवढी एंट्री भरतो खेळण्यासाठीच ना. नवीन फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज रामदास झालाय. बाळा मात्र नॉन स्ट्राईकला अक्षरशः वाट पाहतोय कधी मी जातोय स्ट्राईक वर, परंतु त्या ठिकाणी मात्र 18 धावा धावफलकावर लावल्यात. 37 धावांचा टार्गेट असताना इथे मात्र चांगला फटका खेळायचा होता, परंतु त्या ठिकाणी मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट अतिशय चांगली गोलंदाजी राहिले संतोषशी. नेहमीच अतिशय चांगला गुणवान खेळाडू आहे संतोष. संतोष खंडवी इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर. डावखुरे हाताच्या फलंदाज रामदासनं मात्र या ठिकाणी षटकार ठोकलाय. या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. चोवीस धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 24. 37चं टार्गेट आहे. अजूनही विचार केला तर 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पप्या. स्पीडअप करा मित्रांनो. तुम्ही जर सहकार्य केलं तर, नाहीतर अन्यथा षटक कमी करण्यात येतील पुढील सामन्यासाठी. इथे मात्र अजून एक चांगला फटका, परंतु फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र बाळा बसमा बॅक टू द डग आउट.
इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर आल्या आल्या मात्र रवी ऑन द फायर. सात धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र अजून एक मनगटी ताकदीचा वापर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. एका धावेची गरज आहे. वल्लभ पनसवाडी संघाचा संघनायक लगेच यायचा आहे आणि विजयी या संघातून या सामन्यातून जो संघ विजय होईल. इथे मात्र सामना जिंकलाय तो चिखलोली संघानं. चिखलोली संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच हरलेल्या माझ्या धामणी संघाचं सुद्धा गोड गोड कौतुक. आपण दिलेल्या वेळात या ठिकाणी आलात आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून खूप खूप आभार. लगेच चिखलोली संघाने आपला संघनायक पाठवायचा आहे. सतीश लगेच यायचं आहे. दोन्ही संघांनी शेक हँड करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला नो डाऊट ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजी करताना 2